लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार सुरूच. योजनेत 6 लाडक्या भावांचेही अर्ज. गैरप्रकार करणाऱ्यांवरती होणार कठोर कारवाई. पश्चिम रेल्वेत 5066 शिकाऊ पदांसाठी भरती. 10वी पास असलेल्या विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज. सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी. सोलापूर विमानतळाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून लायसन्स मंजूर. आयुषसह वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीचं वेळापत्रक जाहीर. दुसऱ्या फेरीला 29 सप्टेंबरपासून सुरुवात. लाल परी आता एलएनजीवर धावणार. इंधनावर होणाऱ्या खर्चात बचत होणार. महापालिकेतील उपायुक्तांची पुन्हा खांदेपालट. राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्याकडे प्रथमच शिक्षण विभागाची जबाबदारी. मुंबई महापालिकेतील उपायुक्तांची पुन्हा खांदेपालट. राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्याकडे प्रथमच शिक्षण विभागाची जबाबदारी. उल्हासनगर महानगरपालिकेची अभय योजना जाहीर. मालमत्ता करावर एकत्रित थकबाकी भरल्यास 100% व्याज माफ. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद असल्यानं आवक घटली. कांद्याला कमीत कमी 2750 रुपयांपासून ते 4700 रुपयांपर्यंत सरासरी दर. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवडमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद. तब्बल 127 मिलीमीटर पावसाची नोंद.